नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता आकाशसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की मिस भूमी, बरं झालं तुम्ही इथे आलात. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मिस भूमी, तुम्ही तुमची नजर आता चोरू नका इकडे तिकडे, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे भूमीला तर लाज वाटत असते, कारण ती कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मिस भूमी, तुम्ही जे हे मैत्रीचे नियम लिहून ठेवलेले आहेत ते फक्त मैत्रीपुरतं मर्यादित आहेत का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मग तसे कामाचे सुद्धा काही नियम असतात, ते तुम्हाला माहीत नाही आहेत का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, मिस भूमी, तुम्ही तुमचं काम वेदांगीला करायला का सांगितलं? तुम्ही का नाश्ता घेऊन नाही आलात? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणतो की नाही नाही, आकाश नाही म्हणायचं, मला आकाश सर म्हणायचं आहे आणि मी तुम्हाला मिस भूमी म्हणणार. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुम्ही तुमचं काम वेदांगीला का सांगितलं? तेव्हा भूमी म्हणते, ती तुझी होणारी बायको आहे, मग तिला आता या कामांची सवय व्हायला नको का? लग्न झाल्यानंतर तिलाच तुझी काळजी घ्यायची आहे ना, म्हणून तिला मी हे काम सांगितलं होतं. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, मग हे सांगणारे तुम्ही कोण आहात? माझ्या फॅमिली मेंबर आहात की माझ्या मैत्रीण आहात? तेव्हा भूमी म्हणते, मी मैत्रीण आहे ना तुझी. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, तुम्ही माझ्या मैत्रीण आहात का? म्हणूनच मला न सांगता निघून गेलात वाटतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, तू असं माझ्याबरोबर परक्यासारखं का बोलतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, का तू माझ्यासोबत जेव्हा परक्यासारखी वागलीस तेव्हा तुझ्या मनात माझा विचार नाही आला का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, माझ्या मनामध्ये तुझाच विचार असतो. तर इकडं आता आजीने भूमीचा पगार दिलेला असतो. तेव्हा भूमी तो पगार आपल्या हातामध्ये घेते आणि ती म्हणते की आजी आशीर्वाद घेते. आणि ते आशीर्वाद घेतल्यानंतर इथे आजी म्हणत असतात, हे बघ भूमी, आता तू आम्हाला सोडून जाण्याचा विचार अजिबात करायचा नाही. तो विचार तू तुझ्या मनातून काढून टाक. अगं, आकाशबरोबर तुला आयुष्यभर राहायचं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. तेव्हा भूमी आता आजीकडे बघतच राहते. तेव्हा आजी म्हणत असतात, म्हणजे आकाशला एका मैत्रिणीची गरज आहे आणि तू त्याची उत्तम काळजी घेतेस, त्याला काय हवं नको ते बघतेस, मग आता आकाशला तुझीसुद्धा गरज आहे ना? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी, मला जरा माझ्या घरी जायचं आहे. तेव्हा आजी म्हणतात, एवढ्या रात्री? तेव्हा भूमी म्हणते, मी जाऊन लगेच येते, माझं काम आहे, मला बाबांशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, तू आकाशला सांगितलेस का तू एवढ्या रात्री घरी जातेस ते? तेव्हा भूमी म्हणते, नाही, सांगते ना. तेव्हा आकाश म्हणतो, त्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे भूमीला असं वाटतं की आकाशला पुन्हा माझा राग आला आहे की काय. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, मला काही सांगायची गरज नाही आहे, कारण तू तुझ्या बाबांच्या घरी एकटी जात नाही आहेस, तर मी सुद्धा येणार आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, अरे तिला तिच्या बाबांना भेटायला जायचं असेल, त्यांना पगार द्यायचा असेल ना. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की हो, मी जाऊन लगेच येणार आहे, मला त्यांच्याशी बोलायचं सुद्धा आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, मी सुद्धा येतोय ना, म्हणजे मी तुला घेऊन सुद्धा जाईन आणि घेऊन सुद्धा येईन. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आपल्या मनामध्ये, मी ॲडव्होकेट भानुशाली यांना घरी भेटायला बोलावले, आकाश जर तिथे आला तर मला बोलता येणार नाही आहे. तेव्हा इथे भूमीला आठवत असतं, वेदांगी म्हणालेली असते की तुला आकाशच्या जवळच राहायचं आहे ना, तुझा मोह तुला आवरला नाही म्हणून तू इथे पुन्हा आलेली आहेस. तेव्हा इथे भूमी म्हणालेली असते की असं काय नाही आहे, मी इथे फक्त नोकरीसाठी आली, कारण मला पैशांची गरज आहे. वेदांगी म्हणते, हो ना, मग एक काम कर ना, तुला आकाशच्या जवळ राहायची काहीच गरज नाही आहे, तुला असं काहीतरी करावं लागेल की माझी इन्सिक्युरिटी कमी करावी लागेल. तेव्हा भूमी म्हणते, म्हणजे मी काय करायचं आहे? तेव्हा वेदांगी म्हणते की तू दुसरं कुणाबरोबर तरी लग्न कर. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मी सुद्धा येणार आहे, मला तुझ्या बाबांना भेटायचं आहे, त्यांची विचारपूस करायची आहे. तेव्हा भूमी म्हणते, मी सांगते ना तुला ते कसे आहेत ते, तू नको येऊस माझ्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, आजी बघितलंस ना मला ही कशी टाळते, मी तुझं काही ऐकणार नाही आहे भूमी, मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार म्हणजे येणार. तेव्हा इथे भूमीसुद्धा मग काही बोलत नाही, ती सरळ आपली बॅग घेऊन आता बाहेर पडते. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश दोघंजणं भूमीच्या घरी आलेले असतात. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, अरे आकाशराव, भूमी, किती दिवसानंतर तुम्ही दोघंजणं घरी आला आहेत ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की कसं आहे तुम्ही बाबा? तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात की तुमच्या कृपेने मी आता अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा प्लीज, या सगळ्यामध्ये माझं नाव घेऊ नका, हे सगळं देवामुळे शक्य झालेलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की त्यावेळेला हनुमान जयंती होती ना. तेव्हा इथे काका म्हणतात, अगदी बरोबर, त्यांच्या कृपेमुळेच आज मी माझ्या पायावरती उभा आहे. तेव्हा तिथे निलांबरी येते आणि म्हणते, भूमी बाळा, अगं कधी आलीस तू? बरं झालं तू आलीस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, माझं काम होतं बाबांकडे म्हणून मी आली आहे. तेव्हा इथे निलांबरी म्हणते, हो का? तेव्हा इथे विचारपूस करत असताना प्रशांत म्हणतो की आई, जा ना, आमच्या सगळ्यांसाठी सरबत बनव. तेव्हा निलांबरी म्हणत असते, अरे हो, मला माझ्या लेकीची जरा विचारपूस तरी करू दे. आणि तसंही आता भूमी आली आहे ना, मग भूमी बनवेल ना सगळ्यांसाठी सरबत, ती इथे आल्यानंतर मला जरा तरी काम करू देते का? तेव्हा इथे निलांबरी म्हणत असते, भूमी, पण सहज आली आहेस ना, की काम आहे तुझं काय?
तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात की भूमी, तुला माझ्याशी काय बोलायचं होतं? तेव्हा इथे भूमी आता दाराकडे सारखी बघत असते. आकाश म्हणतो की भूमी, अजून कुणी येणार आहे का भेटायला? कुणाला बोलवलेस का? तेवढ्यातच तिथे आता ॲडव्होकेट भानुशाली येतात आणि म्हणतात की नमस्कार. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की अरे वा, सगळेजणच आलेत का इथे? फक्त माझीच कमी होती आणि मी सुद्धा आता आलेलो आहे. तेव्हा इथे भानुशाली लगेचच येऊन आता भूमीच्या जागेवरती बसतात. तेव्हा माधव काका म्हणत असतात की तुम्ही इथे, म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलवलंय का? खूप दिवसानंतर तुम्ही सुद्धा घरी आला, तुमच्याशी भेट झाली. तेव्हा आता माधव काका विचारत असतात की भूमी बाळा, अगं काय आहे सगळं? तू आम्हाला का बरं एकत्र जमा केलेस? तुला काही बोलायचं आहे का? जे काही बोलायचं आहे ते सांग बरं लवकर. तेव्हा इथे आता भूमीला आठवत असतं, वेदांगी म्हणालेली असते की तुझ्यामुळे आमच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, तुझ्यामुळे आमच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत. मग जर असं असेल तर तू या घरामध्ये का राहतेस? तू या घरातून निघून जा, कळतंय ना तुला? तेव्हा भूमी म्हणत असते की बाबा, मी ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. भूमीचा निर्णय ऐकल्यानंतर तिथे जमलेला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पण नीलांबरी मात्र खूपच जास्त खुशी झालेली असते, कारण तिने आपलं काम सक्सेसफुली पार पडलेलं असतं. तेव्हा नीलांबरी म्हणते, बरं झालं एकदाचं भूमीने लग्नाला होकार दिलेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, हे सगळं काय आहे? तू लग्नाला होकार दिलास आणि हे सगळं कधी घडलं? तू मला याबद्दल काहीसुद्धा सांगितलं नाही आहेस आणि यांच्याबरोबर लग्नाचा निर्णय तू कसा काय घेऊ शकतेस? तेव्हा भानुशाली म्हणतो, माझ्याबरोबर लग्नाचा निर्णय म्हणजे काय कमी आहे माझ्यामध्ये? आणि तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? काय बोलायचं आहे की तुला? तेव्हा इथे माधव काका म्हणतात की मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे. भूमी, तू तडकाफडकी एवढा ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्नाचा निर्णय कसा काय घेतलास? तेव्हा इथे भूमी म्हणते, बाबा असं काय करताय? अहो कधीपासूनच घरामध्ये बोलणी चालू आहेत ना आपल्या, आणि तुम्हीच तर म्हणत होता ना. तेव्हा माधव काका म्हणतात, मी काय म्हणालो होतो तुला? तेव्हा नीलांबरी म्हणत असते, अरे देवा, आता जर भूमीला कळलं तर की यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे, आम्ही सगळं खोटं बोलत होतो, मी आणि ॲडव्होकेट भानुशाली आम्ही दोघंजणं एकत्र येऊन खोटं बोलत होतो, हे जर यांना कळलं तर, असं आता नीलांबरी म्हणत असते. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली भूमीचा हात पकडतात आणि म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्हाला खरंच माहिती नाही आहे, कल्पना नाही आहे की तुम्ही लग्नाला होकार देऊन तुम्ही मला किती मोठा आनंद दिला आहे. ते मी आताच्या आता माझ्या बाबांना फोन करतो आणि ही आनंदाची बातमी सांगतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली लगेचच फोन करतात आणि म्हणत असतात की बाबा, तुमच्या होणाऱ्या सुनबाईने मला लग्नासाठी होकार दिलेला आहे. हो, मी लवकरच त्यांना घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे. माधव काका आपल्या मनामध्ये म्हणत असतात की भूमीने एवढा तडकाफडकी लग्नाचा निर्णय कसा काय घेतला? आता आकाशरावांना काय उत्तर द्यायचं आहे मी? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बाबा, तुम्ही काहीतरी बोला ना. हे बघा बाबा, मला चांगलंच माहिती आहे भूमीला आपण खरं काही सांगत नाही आहोत ना, म्हणून आता या ॲडव्होकेट भानुशालीने याचा फायदा करून घेतला आहे. तेव्हा आपल्याला काही करून आता भूमीला सगळं काही सांगावं लागेल. तेव्हा इथे आता काय बोलावं काय नाही बोलावं माधव काकांना आणि आकाशला काही कळत नसतं. नीलांबरी म्हणत असते की चला, आता एकदाचं भूमीने लग्नासाठी होकार दिला आहे, एकदा का लग्न झालं म्हणजे सगळं मिळवलं. फक्त आता हे ॲडव्होकेट भानुशालीने जो काही प्लॅन केला आहे तो सक्सेसफुल होऊ दे. आणि इथे नीलांबरी म्हणत असते, ह्या भानुशालीला तर स्वतःचं असं कोणीच नाही आहे ना, मग ह्याने बाप कुठे लगेचच जन्माला आणला? तर इकडे आता माधव काका म्हणत असतात की भूमी, हे सगळं कधी ठरलं? तू मला याबद्दल काहीच का नाही सांगितलंस? तेव्हा भूमी म्हणते, बाबा तुम्ही हे काय बोलताय? तुम्हीच मला सांगितलं होतंच ना की लवकरात लवकर निर्णय घे म्हणून. तेव्हा माधव काका म्हणत असतात, हे काय बोलताय तुम्ही? आणि मला याबद्दल कसं काही माहिती नाही आहे? तेव्हा इथे भूमी आता काही बोलायला जाणार, तेवढ्यातच ॲडव्होकेट भानुशाली तिथे येतात आणि म्हणत असतात की भूमी मॅडम, आता तुम्ही कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायचं, आणि तुम्हाला जर माझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो तुम्ही चांगलाच निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की बाबा, तुम्ही तरी काहीतरी बोला ना, आता काय करायचं आहे आपण? तेव्हा इथे आता आकाशला सुद्धा काही बोलता येत नसतं, कारण जर भूमीला सगळं सत्य सांगितलं तर मग भूमी ही पॅनिक होऊ शकते, कदाचित ती कोमामध्ये जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की मला या गोष्टीचा खूपच जास्त आनंद झाला आहे. बाबा, मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे की मला किती आनंद झाला आहे, मी खरं सांगतो आहे. माधव काका म्हणत असतात, पण हे सगळं कधी घडलं? तुम्ही कधी माझ्या मुलीला लग्नाबद्दल विचारलं होतं? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, बाबा आता कधी काय कसं याबद्दल काही विचारू नका, आता फक्त आमच्या दोघांच्या लग्नाचा तुम्ही विचार करा आणि लवकरात लवकर ते लावून द्या. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता भूमीचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि म्हणत असतात की भूमी मॅडम, आता आपण एवढा मोठा निर्णय घेतला आहे, मोठ्यांचा आशीर्वाद तर घेतलाच पाहिजे ना. तेव्हा इथे भूमीसुद्धा आपला हात ॲडव्होकेट भानुशाली यांच्या हातात देते. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली पाया पडण्यासाठी वागतात. भूमी मात्र उभी राहिलेली असते आणि ती आकाशकडे बघत असते. तेव्हा इथे आता आकाश भूमीला काही बोलायला जाणार, तेवढ्यातच ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की आई, अहो तुमच्याकडे काही असेल ना गोडधोड पेढा वगैरे तर आणा ना, तोंड गोड करायला.
तेव्हा इथे आता नीलंबरी जाते आणि देवाजवळ वाटीमध्ये जी साखर असते ती आता सगळ्यांच्या हातावरती ठेवते. तेव्हा भूमी ती साखर आता आकाशला द्यायला जाते आणि म्हणत असते की आकाश, अरे एवढा मोठा निर्णय घेतलाय मी, तू माझं अभिनंदन करणार नाही आहेस का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, एवढा मोठा निर्णय तू कधी घेतलास भूमी? तर इथे प्रशांत म्हणत असतो की ताई, तू मला याबद्दल काहीच का नाही सांगितलंस? आपण तर मनातलं सगळं काही शेअर करत असतो ना. तेव्हा नीलांबरी म्हणत असते, अरे प्रशांत, लहान आहेस तू काय करणार आहे सांग बरं, हे निर्णय मोठी माणसं घेत असतात ना. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की आकाश, तू आमच्या दोघांचा, भूमी मॅडमचा आणि माझा एक फोटो घेतोस का? आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, जर आता भूमी इथे नसती ना तर ह्या ॲडव्होकेट भानुशालीला चांगलाच धडा शिकवला असता. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ॲडव्होकेट भानुशाली भूमीला म्हणत असतात की हे बघा भूमी मॅडम, आधी माझा तुमच्यावरती काही अधिकार नव्हता म्हणून मी काही बोललो नाही, पण आता मी तुम्हाला अधिकाराने एक गोष्ट सांगतोय, तुम्ही आता जिथे नोकरी करता ना ती नोकरी तुम्ही आत्ताच्या आत्ता सोडून द्यायची आहे आणि मी तुमचा होणारा नवरा म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, अहो मग काय करणार आहात तुम्ही आता त्या भूमीला काही मरणाच्या दारामध्ये ढकलणार आहात का? ठीक आहे, सांगा सगळ्या त्या भूमीला, जाऊ दे मग तिला ढगात. तेव्हा माधव काका म्हणत असतात की नीलांबरी थोबाड फोडेल. नीलांबरी म्हणते, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण आता भूमी आणि ॲडव्होकेट भानुशाली यांचं लग्न होणारच, तुम्ही कसं थांबवताय ना हे लग्न तेच मी बघते. तर इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, तू हा लग्नाचा निर्णय का घेतलास? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू हे मला कुठल्या अधिकाराने विचारतोयस?